श्री संत बाळूमामा. जीवनामध्ये कधीही स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगावे. जे आपल्या स्वतःच्या मनाला वाटते तेच प्रत्येक काम करावे. जर आयुष्य दुसऱ्याच्या सांगण्यावरून जो व्यक्ती जगत असतो त्या व्यक्तीला नक्कीच आयुष्य अवघड जात असते. येणारे काळ त्या व्यक्तीसाठी अवघड असते, कारण तो व्यक्ती स्वतःच्या मनाचा कधीही आदर करत नसतो. एकदा स्वतःचे मन ऐकून तर बघ, तुझं नक्कीच आयुष्यात कल्याण होईल. देव म्हणतोय, आज हा संदेश दुर्लक्ष करू नको. जर का आजचा हा संदेश तू लक्ष देऊन ऐकशील तर भाग्यवंत ठरशील. आयुष्यात बाळूमामांची साथ असणं भरपूर महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा अडचण येते तेव्हाच देवांची आठवण अनेक जण काढत असतात आणि त्यामध्ये देव धावून येईल हे प्रत्येकांसाठी सोपे नसते. देव फक्त त्या व्यक्तींसाठी धावून येत असतो जो व्यक्ती मनाप्रमाणे आणि निस्वार्थ प्रेमाने देवाची भक्ती करत असतो. त्याच व्यक्तींसाठी देव नक्कीच जीवनामध्ये अडचणीच्या वेळी धावून येत असतो. म्हणून मामांसाठी ऑनलाईन आलवर आलेला आजचा बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्ष करू नको. प्रत्येकजण हा संदेश दुर्लक्ष करतात, तर काही जण संदेश दुर्लक्ष करत नाहीत, मात्र संदेश पाहत असताना हा संदेश अर्ध्यावरच सोडून जात असतात. म्हणून आजचा हा संदेश संपूर्ण ऐकशील तर नक्कीच जीवनात चमत्कार तुला पाहायला भेटेल. येणाऱ्या आठवड्यात तुझ्याबरोबर भरपूर काही चमत्कार घडणार आहेत. देव सांगतोय, आज हा संदेश माझ्यासाठी संपूर्ण ऐकून तर बघ, तुझे आयुष्य नक्कीच ठीक होईल. जीवन हे नक्की अवघड नसते, मात्र अशक्य असे काही नसते. अशक्य जर जीवन म्हणत बसतील तर नक्कीच आयुष्य खूप अवघड जात असते. जर तुझा आयुष्यामध्ये जगत असताना तुला स्वतःवर विश्वास नसेल तर तू आयुष्यात जगून काही उपयोग नाही. कारण आयुष्य जगत असताना स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचे असते. कारण तुझ्या ध्येयाच्या रस्त्यावर तुला चालावे लागते, न की दुसऱ्याला. म्हणून तुला स्वतःवर विश्वास जरूर पाहिजे. अनेक व्यक्ती देवांना म्हणत असतात, स्वतःच्या ध्येयाच्या रस्त्यावर चालत असताना मला या रस्त्यावर नीट चालू द्या, मी कुठेही पडू नये. मात्र एक गोष्ट त्या लोकांसाठी जे लोक देवांना नुसतं म्हणत असतात, माझं सर्व ठीक कर. आयुष्यात जर तू स्वतःवर विश्वास ठेवणार नाहीस, मात्र सारखे देवांना तेच आठवून देशील, माझे आयुष्य एकदा चांगले करून बघा, मी कधीही जीवनात काहीही चूक करणार नाही, असे जर तू सारखे देवांना आठवून देत राहशील तर नक्कीच देव तुझे ऐकणार नाही. कारण देव म्हणतो, मी तुझी प्रत्येक विचार, तुझी प्रत्येक मनोकामना ऐकत असतो. तुझी प्रार्थना मी तेव्हाच ऐकून ठेवलेली असते. तुझी प्रार्थना मी ऐकलेली आहे. फक्त त्यासाठी तुझा अजून पुरेशी तुझी मेहनत त्यासाठी झालेली नाही, म्हणून मी तुला त्यामध्ये यशस्वी करत नाही. जेव्हा तू त्यामध्ये तुझ्यापुरती पुरेशी त्या कामापुरती मेहनत करशील तेव्हा मी तुला त्यामध्ये यशस्वी नक्कीच करेल. तू फक्त मला आठवून देऊ नको, देव माझं सर्व आयुष्य ठीक करा. त्याऐवजी तू स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वतःच्या ध्येयाच्या रस्त्यावर नीट चल. कारण आयुष्यात जर एकदा पडलूस पुन्हा उठणे अवघड आहे. आयुष्याच्या वाटेवर चालत असताना जर एखादा दगड आला आणि त्यामध्ये जर तू अडकून पडलास तर तुला उठवतो तो फक्त देवच. तुझे कितीही जवळचे लोक तुला उठवत नसतात, कारण प्रत्येक जण स्वतःचे चांगले पाहत असते. ह्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटत असते आधी स्वतःचे चांगले व्हावे. म्हणून तू आयुष्याच्या रस्त्यावर जेव्हा एखाद्या वेळी पडत असतो तेव्हा तू स्वतःला आवरावे लागते. मी तुला उठवत असतो तेव्हाच मी तुला उठवत असतो जेव्हा तू त्यासाठी पुरेशी मेहनत करशील. एक गोष्ट कायम लक्षात असू दे, देव म्हणतो, माझ्यापुढे उभे राहून तू काय मागतो यापेक्षा देवाकडे तू माझ्याकडे पाठ असताना तू कसे वागतो यावर खूप गोष्टी अवलंबून असतात.
तू माझ्याकडे काय मागणार आहेस आणि काय नाही मला हे तर सर्व माहीत असते. तू माझ्याकडे येत असताना, माझ्याकडे हात जोडत असताना मला तेव्हाच समजते तू माझ्याकडून काय मागणार आहेस. कारण मी जीवनामध्ये प्रत्येक माझ्या प्रेमळ भक्ताचा पहिल्यांदा जे काही त्याचे मागणे आहे ते ऐकत असतो. जर का तो त्यासाठी पूर्णपणे तयारीत असेल तर मी त्याचे मागणे पूर्ण करतो. मात्र जो भक्त, जो व्यक्ती जीवनामध्ये पुरेशी मेहनत त्याने केलेली नसते, पुरेसे संघर्ष केलेले नसते, तेव्हा मी त्याला लगेच सर्व गोष्टी प्राप्त करून देत नसतो. कारण तो जेव्हा पुरेशी मेहनत आणि पुरेसे संघर्ष जीवनामध्ये करेल, मी तेव्हा नक्की त्याचे आयुष्य घडवेल आणि आयुष्य चांगल्या प्रकारे बनवेल. म्हणून तू देवाकडे काय मागतो यापेक्षा देवाकडे पाठ असताना कसे वागतो हे लक्षात ठेव. देवांकडे गेल्यानंतर चांगले मनानेच प्रत्येकजण तर चांगले मागत असते आणि चांगले वागत असते. मात्र जेव्हा व्यवहारात किंवा तुझ्या समाजात तू वागत असताना देव तुझ्याकडे पाहत असतो की तू कसे वागत आहेस. कारण हे जीवन सर्व काही कर्माने भरलेले आहे. जर का तुझे कर्म चांगले असतील तर आयुष्य चांगले जाईल आणि जर का तुझे कर्मच वाईट असतील तर आयुष्य नक्कीच वाईट जाईल. जर का तुला आयुष्यामध्ये तुझ्या कर्माचे तू जे काही आयुष्यात वागला आहेस ते जर तू चांगला वागला आहेस आणि तुला माहीत आहे तू चांगला वागला आहे तर तू बिनधास्तपणे आयुष्य जग. कारण देव सर्व पाहत आहे. तुला वेळ आल्यानंतर तुला सर्व त्या गोष्टी जे येईल, तुला त्या ज्या गोष्टी हव्या आहेत, जे गोष्टी तुझे ध्येय आहे, देव सांगतो प्रत्येक वेळी देव सांगत असतो तू फक्त संयम ठेव. तू जेवढं काही गमवलेलं आहेस मी तुला त्यापेक्षा जास्त देईन. फक्त तू जीवनामध्ये संयम ठेव. कारण मी तुला जीवनामध्ये चांगलं करण्यासाठी प्रत्येक वेळी वेळ खात असतो. याचे कारण प्रचंड मोठे असते. कारण मी जर तुला लगेच सर्व काही प्राप्त करून दिलो तर तुला ते खाता नीट येणार नाही. कारण तुला वाईट दिवस माहीतच नाहीत, काय असते वाईट दिवसांची किंमत हे जर तुला जेव्हा ठाऊक नसते तेव्हा आणि जेव्हा तुझे चांगले दिवस येत असतात तेव्हा तुला ते पैसे किंवा नीट खाता येणार नाही. तू प्रत्येक वेळी कशाचाही न विचार करता मी दिलेले सर्व गोष्टी संपवण्याच्या तयारीत असतो. म्हणून मी तुला आधी जीवनात संघर्ष करायला लावतो. आणि एक गोष्ट कायम जीवनामध्ये लक्षात असू दे, संघर्ष हा रडवेल तुला, मात्र तुझे स्वतःचे आयुष्य घडवेल. तुझे स्वतःचे आयुष्य स्वतः संघर्ष नीट करेल. स्वतः तुझे आयुष्य तू स्वतः नीट करशील. आज हा संदेश दुर्लक्ष करू नको. या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देव म्हणतो येणारे 12 मिनिट जर तू शांत मनाने, शुद्ध मनाने हा संदेश 12 मिनिट जर ऐकशील तर कदाचित मी तुला पुढील येणारे तुझे 100 वर्ष सुखाचे देऊ शकेल. मात्र जेव्हा तू हा संदेश मला वेळ देऊन 12 मिनिट ऐकशील तेव्हा मी तुझे आयुष्यातील पुढील येणारे 100 वर्ष सुखाचे करेल. म्हणून आज हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी तुला मिळणार आहेत, त्या सर्व गोष्टी ज्या तुला हव्या आहेत आणि त्या गोष्टींसाठी तू आयुष्यात खूप सारे प्रयत्न केला आहेस, खूप दिवस त्या गोष्टींसाठी झिजला आहेस. आता त्या गोष्टी तुला नक्कीच मिळतील. कदाचित मी तुझ्या 12 मिनिटात तुझे जे काही अडचण आहे ती दूर करू शकेल. तुझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत ते दूर करू शकेल आणि तुझे जे काही आयुष्य बिघडलेले आहे मी ती सुधारू शकेल. जर तू इतका संदेश ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, मामा मी तुमच्या शब्दांशी, तुमच्या मनाची, तुमच्या संदेशाशी सहमत आहे, असं कमेंटमध्ये एकदा जरूर म्हणून सांग. आणि यूट्यूब चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केला नसतील तर लगेच सबस्क्राईब कर. कारण जर का तुला हा देवांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर नक्कीच आत्ताच आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि देवांसाठी म्हण, देवा मी तुमच्यासाठी हा संदेश पूर्ण ऐकणार आहे कारण तुम्ही तर माझा पाठी राखा हो, असं म्हण. जीवनामध्ये सगळ्यात अनमोल गोष्ट असते ते म्हणजे हृदय आणि चांगला स्वभाव.
ह्या दोन्ही खूप अनमोल गोष्टी असतात आणि जीवनामध्ये खूप आवश्यक असतात. जर तुझे हृदय चांगले असतील तर तू जीवनामध्ये कोणतीही नाती तोडणार नाहीस, कोणत्याही नात्यांना, तुझ्या जवळच्या व्यक्तींना दुखवणार नाहीत. उलट तू खूप नाती बनवशील जेव्हा तुझे हृदय एकदम साफ असेल आणि एकदम चांगले आणि प्रेमळ असेल. आणि तुझा दुसरा म्हणजे स्वभाव. व्यक्तींचा स्वभाव जसा असतो तसे त्याचे जीवन घडत असते, हे तर सर्वांना ठाऊक आहे. देव म्हणतो, जेव्हा तुझे चांगले स्वभाव असेल तेव्हा ती नाती जीवनभर टिकून असतात आणि टिकून तुझ्याबरोबरच राहतील आणि अडचणीच्या वेळी नक्कीच तुला मदत करतील जेव्हा तुझा स्वभाव चांगला असेल. म्हणून जीवनामध्ये कधीही चांगले विचार करत राहा, चांगले विचार तुझ्या मनात ठेवत जा. जर का तू तुझा स्वभाव वाईट ठेवशील आणि तुझ्या मनात गोड विचार, गोड शब्द प्रत्येकासाठी नसतील तर नक्कीच तुझी नाती जवळचे तुटून राहतील. तुझा स्वभाव जितका चांगला तितकी चांगली तुझी नाती राहतील, हे केव्हाही जीवनामध्ये लक्षात असू दे. जीवन तुला जगायचे असेल तर फुलपाखरू सारखे जग. तुझे आयुष्य तुला देवानी मोठे दिले आहे, हे तुझे नशीब आहे. मात्र फुलपाखरूंसाठी फक्त काही दिवसांचे त्यांचे आयुष्य असते. कधीही एक गोष्ट कायम लक्षात असू दे, तुला तुझे आयुष्य जगायचं असेल तर फुलपाखरू सारखे जग. कारण फुलपाखरू फक्त 14 दिवस जगते, पण तो प्रत्येक दिवस आनंदाने जगत असतो. 14 दिवसमध्ये कित्येक जणांचे फुलपाखरू हृदय जिंकत असते. म्हणून आयुष्यात प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल, आनंदाने जीवन जगत चल. जीवनामध्ये पैसे कमवणे तू अनेक वेळ कमवशील, मात्र माणुसकी कमवायला वेळ दे. जर का तू आयुष्यात माणुसकी कमवशील तर तुला आयुष्यात शेवटच्या श्वासाला पैसा नाही तर माणसं साथ दिले तरच तू जगू शकशील, हे कधीही लक्षात असू दे. म्हणून तुझा आनंदाचा क्षण कधीही सोडू नको. जीवनात प्रत्येक क्षणी आनंदी राहायला शिक आणि प्रत्येकांचे हृदय जिंकत राहा. जर का तू आयुष्यात प्रत्येकाचं हृदय, प्रत्येकाचं मन जिंकत राहशील, समज तू सर्व दुनिया, सर्व जग जिंकतील, असं कधीही लक्षात ठेव. जीवनामध्ये कधीही ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जीवनामध्ये जीवन जगत असताना खेळ जीवनाचा असा खेळ, तुला केव्हाही मरण्याची पर्वा नसावी आणि नियम जिंकण्याचे असतात, ज्यांनी नसावी तुला पर्वा हरण्याची. केव्हाही तू खेळ खेळत असताना तू जिंकशील असं तू स्वतःवर विश्वास ठेव. तुला फक्त हारण्याची पर्वा नसून तू जीवन कधीही हरत नसतो जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवत असतील. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक वेळी प्रत्येक काम करत चल, कारण जीवन हा एक प्रवास आहे, हे लक्षात ठेव. तू चालत राहणे तुझं कर्तव्य आहे. तुला जीवनामध्ये पुढे काय मिळेल हा तुझा नशिबाचा भाग आहे. काळजी करू नको, तुला ते सर्व काही भेटणार आहे ज्याची तुला अपेक्षा होती आणि ज्याची तुला विचारहीन होता त्या गोष्टीचा, ते तुला आता भेटणार आहे. फक्त विश्वास ठेव, सर्व ठीक होईल. जर का मामांसाठी तू हा संदेश ऐकत असतील तर नक्कीच आता तुझं आयुष्य सुधारणार आहे. मामा म्हणत आहेत, तुझं आयुष्य आता चांगले होणार आहे. आयुष्यातील सर्व संकट मी आता स्वतः दूर करणार आहे. जर का तू आयुष्य ठीक जगशील, स्वतःवर विश्वास आणि माझ्यावर विश्वास ठेवशील, जर का स्वतःच्या मनाप्रमाणे वागत राहतील तर नक्कीच तुझे आयुष्य ठीक होणार नाही. म्हणून आयुष्यात माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि तुझ्या विचारसरणीप्रमाणे आयुष्य जगत चल. जीवन म्हणजे काय असतं मामांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे. देव म्हणतो, जीवन 3 पानाचं एक पुस्तक असतं. पहिलं आणि शेवटचं पान ही देवानी लिहिलेलं असतं. 3 पानाच्या या पुस्तकाच्या जीवनामध्ये पहिलं पान देवाने आणि लास्टचे पान देखील देवाने लिहिले असते. पहिलं पान असते तो म्हणजे जन्म आणि शेवटचा पान असते तो म्हणजे मृत्यू. आणि उरलेले एक पान मधले ते म्हणजे तू तुझेच असते आणि तुला ते स्वतः भरायचं असतं. त्यासाठी तुझ्या मनात प्रेम, भाव आणि चेहऱ्यावर सुंदर रिस्मत हास्य ठेवत चल. ती जर ठेवलूस तर तुझं आयुष्याचं मधलं पान भरेल आणि तुझं जे काही मधलं पान आहे देव तुला स्वतः भरायला लावत असतो. स्वतः तुझी परीक्षा घेत असतो की पाहत असतो तू काय करशील, काय नेमकं तू त्या पानावर लिहतील असं देव पाहत असतो. म्हणून कधीही लक्षात ठेव, जीवन जगत असताना मनामध्ये केव्हाही
प्रेम आणि चांगले विचार असू दे, जीवनात तुला काही कमी पडणार नाही. तुझी ओढ म्हणजे काय ते जीवन तुला जगल्याशिवाय समजत नाही. विरह म्हणजे काय ते तुला प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही. आणि प्रेम म्हणजे काय ते स्वतः केल्याशिवाय समजत नाही. आणि जे पराजय आहे, पराजय म्हणजे काय ती शत्रूकडून हरल्याशिवाय तुला समजणार नाही. दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय तुला समजणार नाही. सुख म्हणजे काय ते स्वतःमध्ये शोधल्याशिवाय तुला मिळत नाही. आयुष्य असंच असते. सर्व गोष्टी तेव्हाच तुला समजतील जेव्हा ती गोष्टी स्वतःवर तुझ्यावर येतील. जेव्हा गोष्टी सर्व स्वतः तुझ्यावर येऊन टेपतील तेव्हा सर्व काही तुला आयुष्यातील गोष्टी तू स्वतः समजून घेतील. म्हणून परिस्थिती तुझी जे काही आहे ते स्वतः आता देव सुधारणार आहे, कारण तू हा व्हिडिओ पाहिला आहेस. तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करतील देव. फक्त विश्वास तू देवांवर कायम ठेव, कारण तुझं आयुष्य आता नक्कीच चांगले होणार आहे. जीवनात तू कोणत्याच गोष्टीचा माज करू नको. ज्या गोष्टीचा माज करतील तेव्हा समज तुझे जीवन संपले आहे, तुझे जीवन धोक्यात आहे. कारण देव जो व्यक्ती माज करतो त्याचा माज उतरवायला नक्कीच देवाला येत असतो. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार करत चल. जीवनात तुला माज करायचाच आहे तर त्या गोष्टीचा कर ज्यामध्ये लोक म्हणतात तुला हे जमणार नाही आणि तू हे कधीच करू शकणार नाहीस. कारण जे लोक यशस्वी लोक तेच होतात जे आपल्या निर्णयाप्रमाणे जग बदलत असतात, आणि अपयशी लोक तेच होत असतात जे जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात. म्हणून नेहमी लक्षात असू दे, तुला जे खरे चांगले वाटते तेच करत चल. कारण जेव्हा तू स्वतःच्या मनाप्रमाणे जगशील तेव्हा जग तुझे ऐकेल. नाही तर तू जर स्वतःला मान देणार नाहीस तर कोणीही तुला मान देणार नाहीस. जर का हा तू शक्तिशाली संदेश बाळूमामांचा संपूर्ण ऐकला असशील तर कमेंटद्वारे जरूर म्हण, बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात असू दे, बाळूमामा केव्हाही आपल्या भक्ताचे चांगले करत असतात. चांगले बघत चांगले व्हावे असं वाटत असते, आणि बाळूमामा नक्कीच तुझे चांगले करणार आहेत असं बाळूमामा म्हणत आहेत. म्हणून आज जर हा संदेश संपूर्ण पाहिला असतील तर कमेंटद्वारे जरूर म्हण, मामा मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे. भेटूया असंच एका नवीन संदेशासह ह्याच चॅनलवरती.